सुरुवात करूया आजच्या भागाला. अंतिम फेरीत पोहोचलेल्या एकूण 13 लिटिल चॅम्प्स पैकी काल आपण 7 लिटिल चॅम्प्सची गाणी ऐकली. उरलेल्या 6 लिटिल चॅम्प्सची गाणी आज आपण ऐकणार आहोत. तर सगळे लिटिल चॅम्प्स सज्ज आहेत एक सिक्सर मारायला. आणि यांना तितकीच जोरदार दाद देण्यासाठी आपले परीक्षकही सज्ज आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या लाडक्या आणि आवडत्या परीक्षकांचं राहुल दादा आणि स्वप्नील दादाचं. आणि त्याचबरोबर आजही आपल्या बरोबर असणार आहेत पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर. ताई, तुम्ही काल म्हणाला होतात की कालच्या भागामध्ये कोणालाही निरोप नका देऊ, आणि तुम्ही असं म्हणल्यामुळे सगळ्यांनी खूप झकास गाणी गायली. आज सुद्धा तसं होईल ना? निश्चितच, मला अगदी खात्री आहे. सगळे छान गाल ना? ताई म्हणल्याप्रमाणेच सगळी गाणी खूप छान होती. तर बोलवूया आपल्या पहिल्या स्पर्धकाला. आपल्या समोर येते कृपा सावंत. दिवे लागले रे, दिवे लागले रे, दिवे लागले रे, दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले, दिठींच्या दिशा खोलते जाळताना, दिठींच्या दिशा खोलते जाळताना, कुणी जागले रे, कुणी जागले, कुणी जागले रे, कुणी जागले, दिवे लागले रे, दिवे लागले रे, दिवे लागले रे, दिवे लागले. उभ्या रोम रोमातुनी चैत्रवाटा, उभ्या रोम रोमातुनी चैत्रवाटा, कुणी देहयात्रेत या गुंतले, कुणी देहयात्रेत या गुंतले, आरक्ताच्या कृपेच्या कडान, आरक्ताच्या कृपेच्या कडान, उषा सुप्त ओठात ओथंबले, उषा सुप्त ओठात ओथंबले, उषा सुप्त ओठात ओथंबले, उषा सुप्त ओठात ओथंबले, दिवे लागले रे, दिवे लागले रे, कुणी जागले रे, कुणी जागले रे, उषा सुप्त ओठात ओथंबले, उषा सुप्त ओठात ओथंबले. तुला माहिती आहे गाणं कोणाचं आहे? आपल्या मान्यवर परीक्षकांचं. हो, पद्मजा ताई, कसं वाटलंय गाणं? मस्त. कृपा, सगळ्यात आधी तुझं अभिनंदन करते की इतकी चांगली कविता तू गायलीस, आणि गायली कशी तर तीही चांगली गायलीस. अतिशय मनापासून गायलीस. काही काही जागा तर आरक्तत्याच्या कृपेच्या कडान तुझं नाव असल्यामुळेच छान गायलीस का जास्त. ती ओळ तर अप्रतिम गायलीस. अगदी वरचे सूरही खूप छान लागले. फक्त एक थोडीशी पहिली जागा ना, मान्य करते ना? हो. दिवे लागले रे, दिवे लागले रे, दिवे लागले, ते दिवे पटपट पटपट लागण्याची जी प्रक्रिया आहे ना, दिवे लागले रे, दिवे लागले रे, तमाच्या तळाशी दिवे लागले, दिठींच्या दिशा खोलते जाळताना, दिठींच्या दिशा खोलते जाळताना, कुणी जागले रे, कुणी जागले, दिवे लागले रे, दिवे लागले रे, दिवे लागले, दिवे लागले रे, दिवे लागले. स्वप्नील दादा. कृपा, मी नेहमी सांगतो ना की जेव्हा सुरात गाणं होतं तेव्हा डोक्याची बत्ती जळते, असं मी नेहमी सांगतो. अक्षरशः आता जेव्हा ताई गात होत्या तेव्हा असं वाटलं की
सगळं प्रकाशमय झालंय आणि इतकं सुंदर ताईंनी गाऊन दाखवलं तुला. मी काहीच बोलत नाही, कारण तुला जे जे सांगायचं होतं ते पद्मजा ताईंनी सांगितलेलं आहे आणि छान गायलीस तू. तर कीप इट अप, ऑल द बेस्ट. राहुल दादा. सगळे खूप छान बोललेत. मी फक्त एकच गोष्ट सांगेन, तू मला असं वाटतं तुला थोडासा श्वास कमी पडला म्हणून तू समीला येताना थोडंसं मला ते जर्की वाटलं. अदरवाईज तू छान गायलीस, तुझा अंतरा चांगला झाला आणि आता पद्मजा ताईंनी इतकं सुंदर सांगितलं. आणि ताईंची गाणं एवढं सोपं काम नाहीये, मुळीच नाही. त्यामुळे तू अटेम्प्ट केलास हेच खूप मोठी गोष्ट आहे. ओके, ऑल बेस्ट. राहुल दादा मार्क्स. मिळाला. थँक्यू. स्वप्नील दादा. राहुल दादाकडून स्वप्नील दादाकडून ध. आणि कृपा, मला असं कळलंय की तुला सगळे आता बकरी बकरी म्हणतात, ते का असं सांग. मी माझ्या बकरीचा संध्यासने लागलेला गाणं गायलेलं सगळे मला बकरी बोलतात. एक कडवं छोटस त्या गाण्याचं. रूपान देखणी रंगान चिकनी कोकिळेचा गळा न बाई माझ्या बकरीचा, माझ्या बकरीचा समजासने लागला हे लळा न बाई माझ्या बकरीचा समजासने लागला हे लळा. थँक्यू कृपा. कृपा, वोट अपेल. तुम्हाला जर माझं गाणं आवडलं असेल तर प्लीज मला भरभरून वोट करा. त्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस 6 आणि पाठवा 57575 वर. आयडिया मोबाईल धारकही मला भरभरून वोट करू शकता. त्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस 6, SMS करा किंवा डायल करा 55456012.